नमस्कार विद्यार्थी मित्रो. बीकॉम पार्ट 2 या वर्गाच्या तिन्ही डिव्हिजन मधील साधारणपणे 100 विद्यार्थी या मीटिंगला जॉईन झालेले आहेत. आजच्या या ऑनलाईन मीटिंगचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे की आपल्या इंटरनल कोर्स वर्क करिता जो काही आपला प्रॅक्टिकलचा भाग आपल्याला कंप्लीट करावायचा आहे, की ज्यासाठी एकूण 40 गुणांची तरतूद आपल्या टोटल मार्किंग स्कीम मध्ये आपण केलेली आहे. त्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न, शंका सातत्याने फोनवरून किंवा व्हॉट्सअपवरून माझ्यापर्यंत येत होत्या. तर त्याकरिता आपण फेस टू फेस आपल्याला याच्यावरती डिस्कशन करता येईल या अनुषंगाने आपण ऑनलाईन ही मीटिंग त्या ठिकाणी घेत आहोत. सर्वप्रथम ह्या संपूर्ण इंटरनलचे जी काही 40 मार्क्स आहेत त्याच्या प्रॅक्टिकल बाबतची जी काही स्कीम आहे ती मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील त्या अनुषंगाने तर मग त्या ठिकाणी प्रश्न विचारा. कारण तुमचे काही कॉमन जे प्रश्न आहेत ते कालपर्यंत माझ्या लक्षात आलेले आहेत. तर त्याची पहिल्यांदा उत्तर किंवा त्याचं एक्सप्लेनेशन मी देतो आणि त्यानंतरही काही एखादा प्रश्न तुमचा शिल्लक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा माईक अनम्यूट करून मला विचारू शकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ही सेमिस्टर म्हणजे 4थी सेमिस्टर सुरू होण्यापूर्वीचं पूर्वीचा जो आठवडा आपण घेतला त्या पहिल्या आठवड्यामध्येच मी तुम्हाला सर्वांना कल्पना दिलेली होती की बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम या पेपरच्या 4थ्या सेमिस्टर मधल्या या परीक्षेकरिता आपल्याला प्रॅक्टिकल वर्क असणार आहे आणि ते प्रॅक्टिकल वर्क कंप्लीट करण्यासाठी 3 गोष्टींची रिक्वायरमेंट तुम्हाला असेल याची मी पूर्वकल्पना त्याच वेळेला दिलेली होती. काय काय सांगितलेलं होतं की तुमचं स्वतःचं कोणत्याही एखाद्या खाजगी, राष्ट्रीयकृत किंवा मोठ्या सहकारी बँकेमध्ये आपलं बँकेत अकाउंट असलं पाहिजे, बँक खातं असलं पाहिजे. त्यामध्ये एक सूचना अशी दिलेली होती की ज्या विद्यार्थ्यांनी 10वी-12वी मध्ये स्कॉलरशिप करिता अकाउंट ओपन केलेली होती, कदाचित ती वय वर्ष 18 होण्यापूर्वी ओपन केलेली अकाउंट असल्यामुळे ती अकाउंट मायनर्स अकाउंट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट केली जातात. आणि जर त्या ठिकाणी आता तुमचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन एक रितसर अर्ज देऊन ते तुमचं बँक अकाउंट मायनर टू मेजर अकाउंट त्या ठिकाणी कन्वर्ट करून घेणं आवश्यक आहे. कारण याचा प्रॉब्लेम असा असतो की मायनर्स अकाउंट असेल तर त्याला ट्रान्झॅक्शन वरती मर्यादा घातलेल्या असतात बँकेने. तुम्हाला एटीएम कार्ड वगैरे दिलं जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पुढचे जे प्रॅक्टिकल साठी ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करता येणार नाहीत. आणि म्हणून 2 महिन्यापूर्वीच मी तुम्हाला ही कल्पना दिलेली होती की प्रत्येकाचं स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 असा सांगितलेला होता की प्रत्येकाने आपल्या त्या संबंधित बँक अकाउंटचं एटीएम कार्ड काढून घ्यायचंय. बरोबर, प्रत्येकाकडे एटीएम कार्ड आपल्या अकाउंटचं असलंच पाहिजे. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली होती की जर तुमच्या अकाउंटला लिंक असणारा मोबाईल नंबर हा तुमच्याच घरातल्या इतर व्यक्तीच्या अकाउंटला पण लिंक करून ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी बँकेत जाऊन रितसर तसा तुम्ही अर्ज द्यायला पाहिजे. कारण जर एक मोबाईल नंबर 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या अकाउंटला लिंक झालेला असेल तर त्या ठिकाणी त्या अकाउंटवरून तुम्हाला IMPS किंवा मोबाईल ऍप्स याच्यावरून ट्रान्झॅक्शन करता येत नाहीत. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, जर तुमचा मोबाईल नंबर की जो तुमच्या अकाउंटला लिंक आहे तोच मोबाईल नंबर जर तुमच्या घरातल्या किंवा नातेवाईकापैकी इतर व्यक्तीच्या पण अकाउंटला लिंक असेल तर त्या नंबरवरून IMPS सर्व्हिस किंवा मोबाईल फोनच्या सर्व्हिसेस किंवा त्या ठिकाणी मोबाईल बँकिंगचे ऍप्स हे त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करता येत नाहीत. तुमच्याच नावाच्या इतर बँकेतल्या अकाउंटला लिंक असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. मात्र त्या ठिकाणी तोच मोबाईल नंबर तुमच्याही अकाउंटला लिंक आहे, तुमच्या भावाच्याही अकाउंटला लिंक आहे, बहिणीच्याही अकाउंटला लिंक आहे, आई वडिलांच्या अकाउंटला लिंक आहे, तर त्याच्यावरून मोबाईल ऍप इन्स्टॉल होत नाहीत, ऍक्टिव्हेट होत नाहीत. तर हे सर्वप्रथम तुम्हाला मी या गोष्टी यापूर्वीच करून घ्यायला सांगितलेल्या होत्या. म्हणजे एक, तुमचं स्वतःचं बँक अकाउंट असलं पाहिजे. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी तुमचे जे काही अकाउंट आहे त्याला एटीएम कार्ड तुम्ही घेतलेलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट की त्याला तुमचा मोबाईल नंबर हा ऍक्टिव्ह करून घेतलेला असणं आवश्यक आहे.
तर या काही बेसिक रिक्वायरमेंट आहेत की प्रॅक्टिकल्स पूर्ण करण्यासाठी. कारण या सेमिस्टर मधला जो आपला अभ्यासक्रम आहे तो टोटली इलेक्ट्रॉनिक बँकिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसचा आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी केवळ फळ्यावरती किंवा ब्लॅकबोर्डवरती त्या ठिकाणी मोबाईल बँकिंग शिकवून त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत. यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ही पूर्व कल्पना म्हणून या संपूर्ण बाबी मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे त्या ठिकाणी अकाउंट ऍक्टिव्हेट करून घेतलेले आहेत, एटीएम कार्ड घेतलेले आहेत. इव्हन दो त्या ठिकाणी मोबाईलचे ऍप इन्स्टॉल करून वापरायला देखील काही जणांनी सुरुवात केलेली असेल. आता त्या ठिकाणी या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर की तुम्हाला जे काही त्या ठिकाणी प्रॅक्टिकल्स पूर्ण करायचे आहेत, तर ते प्रॅक्टिकल पूर्ण करत असताना काही महत्वाचे प्रॅक्टिकल्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याची लिस्ट देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी त्यामध्ये पाठवलेली आहे. लक्षात येतंय त्यामध्ये काय काय पहा. प्रॅक्टिकल नंबर 1 जे आहे ते भीम ऍप ट्रान्झॅक्शन आहे. जे आपलं गव्हर्नमेंटचं जे हे त्या ठिकाणी भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम ऍप जे आहे की ते त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचंय, ते ऍक्टिव्हेट करायचंय आणि ऍक्टिव्हेट केल्यानंतर एक किमान ट्रान्झॅक्शन तुम्ही भीम ऍप मधून केलेलं असणं आवश्यक आहे आणि त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो त्या ठिकाणी मी दिलेल्या गुगल फॉर्मला अपलोड करायचा आहे. प्रॅक्टिकल नंबर 1. प्रॅक्टिकल नंबर 2 जे आहे की ज्यामध्ये इतर कोणतंही एखादं मोबाईल ऍप की ज्यामध्ये प्रायोरिटीने फोन पे, पेटीएम किंबहुना काही विद्यार्थ्यांनी मला असं विचारणा केली की गुगल पेचं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन चालेल का? येस, चालेल. जर तुम्ही त्या ठिकाणी गुगल पे वापरत असाल तर तुम्हाला त्याही ह्याच्यावरून ट्रान्झॅक्शन केलं तरी चालू शकेल. अर्थात त्या ठिकाणी मी ज्या पद्धतीनं स्क्रीनशॉट घेण्याची सूचना तुम्हाला दिलेली आहे त्याच पद्धतीनं तो स्क्रीनशॉट घेतलेला असणं आवश्यक आहे आणि तोच त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या मोबाईल ऍप मधले 2 स्क्रीनशॉट हे झाले 2 प्रॅक्टिकल. त्यामधलं भीम ऍपचं ट्रान्झॅक्शन हे मॅन्डेटरी आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही एखाद्या मोबाईल फोन ऍप मधून तुम्ही त्या ठिकाणी एक ट्रान्झॅक्शन करू शकता. तिसरं प्रॅक्टिकल जे आहे ते म्हणजे ऑनलाईन शॉपिंग ऑर बिल पेमेंट ऑर मोबाईल रिचार्ज. म्हणजे कोणत्याही एखाद्या ऑनलाईन शॉपीला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कोणतीही कितीही किमतीची तुम्हाला जे शक्य आहे तेवढ्या किमतीची एखादी वस्तू तुम्ही त्या ठिकाणी ऑर्डर करायची आहे आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मला असं त्या ठिकाणी विचारलं की सर त्या ठिकाणी ऑनलाईन शॉपीवरती आम्ही ऑर्डर केलेली आहे परंतु कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आम्ही दिलेला आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की इथे ऑनलाईन शॉपिंग पेमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे भले तुम्ही त्या ठिकाणी 5 रुपयाचा पेन खरेदी केला ऑनलाईन तरी चालेल. ज्या अगदी छोट्या छोट्या वस्तू देखील तिथे अवेलेबल आहेत, तुम्ही त्या घेऊ शकता. किंबहुना तुम्हाला घरी ज्या काही वस्तूंची आवश्यकता आहे त्यातली एखादी वस्तू जरी तुम्ही ऑनलाईन त्या ठिकाणी बाय केलेली असेल आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट केलेलं असेल तरी देखील त्या ठिकाणी चालू शकेल. जर ज्यांना ऑनलाईन शॉपिंग शक्य नाहीये त्यांच्यासाठी त्याच प्रॅक्टिकल मधला दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन बिल पेमेंट. तुमच्या घरातलं इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं असेल, टेलिफोन बिल भरायचं असेल किंवा इतर काही तुमचे बिल पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचे तर त्यातलं कोणतंही पेमेंट तुम्ही त्या ठिकाणी केलं तरी चालेल. फक्त ते ऑनलाईन पेमेंट असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तिसराही पर्याय त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे तुमचा स्वतःचा किंवा आपल्या नातेवाईकांपैकी किंवा घरातल्या कोणाचा त्या ठिकाणी मोबाईल ऑनलाईन रिचार्ज करून त्याचं सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन झाल्याचा स्क्रीनशॉट हा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. म्हणजे ऑनलाईन पेमेंट मध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑनलाईन शॉपिंग करू शकता, एक त्या दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन बिल पेमेंट करू शकता, मोबाईल रिचार्ज करू शकता. या तिन्हीपैकी कोणतंही एक ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर चौथं प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेलं आहे एनईएफटी. एनईएफटी ही 2 पद्धतीने आपल्याला करता येते. तुम्ही जर एखाद्या बँकेचं मी काय पुन्हा म्हणतोय ऐका. तुम्ही भीम ऍप वापरत असाल किंवा पेटीएम वापरत असाल तर त्या ठिकाणी एनईएफटी नाही करता येणार. परंतु जर तुम्ही एखाद्या बँकेचं स्पेसिफिक ऍप जर वापरत असाल तर त्याच्यातून तुम्हाला घर बसल्या एनईएफटी करता येऊ शकते. उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्राचं तुम्ही महासिक्युअर ऍप वापरताय, स्टेट बँक ऑफ इंडियाचं एसबीआय योनो वापरताय, त्याचबरोबर बँक ऑफ इंडियाचं बीओआय
बँकिंग अशा अनेक वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे ऍप्स आहेत. तर ते ऍप जर तुम्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल केले आणि ऍक्टिव्हेट केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी ऍड करता येतो. तो बेनिफिशरी ऍड केल्यानंतर तुम्ही त्यांना एनईएफटी करू शकता. एनईएफटी साठी प्री कंडिशन लक्षात घ्या. एनईएफटी तुम्हाला अशाच व्यक्तीला करता येते की ज्याचं बँक अकाउंट तुमचं अकाउंट ज्या बँकेत आहे त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या इतर बँकेमध्ये. फॉर एक्झाम्पल, माझं बँक अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, तर मी इतर कोणत्याही बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच अकाउंट असलेल्या व्यक्तीला एनईएफटी करू शकेल का? तर नाही, करता येणार नाही. त्याला बँक ऑफ महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर बँकेतला अकाउंट असेल तरच मला त्या ठिकाणी एनईएफटी करता येईल, अदरवाईज ते आयएमपीएस होईल. बरोबर. इंटरनल जर त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करत असू तर ते आयएमपीएस किंवा बँक इंटर बँक ट्रान्झॅक्शन होतं, इंट्रा बँक. मात्र एनईएफटी मध्ये काय अपेक्षित आहे की माझं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि मला ज्याला एनईएफटी करायचंय त्याचं अकाउंट स्टेट बँकेत आहे, आयसीआयसीआय मध्ये, बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा कॅनरा बँकेत आहे, तरच त्या ठिकाणी एनईएफटी मला करता येऊ शकेल. तर एक पहिला भाग म्हणजे मोबाईल ऍपच्या माध्यमातून तुम्ही एनईएफटी करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट अपलोड करू शकता. ज्यांना हे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय काय आहे, तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं अकाउंट ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या ब्रांच मध्ये जाऊन एनईएफटीचा रितसर फॉर्म भरून तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवू शकता. आता हे पाठवत असताना काय करायला सांगितलेलं आहे मी तुम्हाला. समजा तुमच्याच ए डिव्हिजन मधला ए विद्यार्थी आहे आणि बी विद्यार्थी आहे, तर या दोघांनी त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करताना शक्यतो काय करा की ए व्यक्तीने 100 रुपयाची एनईएफटी बी ला करा, बी व्यक्तीने 100 रुपयाची एनईएफटी ए ला करा. म्हणजे तुमचे पैसे त्याला जातील आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. दोघांचाही त्या ठिकाणी कुठलाही लॉस होणार नाही. लक्षात येतंय. अगदी आयएमपीएसचं ट्रान्झॅक्शन करताना पण तुम्ही तसंच करू शकता. भीम ऍपचं, पेटीएमचं, फोन पेचं हे ट्रान्झॅक्शन करताना पण तुम्हाला हीच आयडिया वापरता येऊ शकेल. उद्देश एवढाच आहे की आपल्याला फंड ट्रान्सफर करता आले पाहिजेत, एनईएफटी करता आली पाहिजे आणि हे जे सगळे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी जमले पाहिजेत. याच्यासाठी आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ही तुम्हाला क्लुप्ती पण दिलेली आहे. म्हणजे इतर कोणाला तरी पैसे पाठवत बसण्यापेक्षा तुमच्याच क्लासमधल्या एखाद्या मित्राच्या अकाउंटला तुम्ही पैसे ट्रान्सफर करा आणि तेवढीच रक्कम त्याला सांगा की तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करायला. म्हणजे दोघांचे ट्रान्झॅक्शन होतील, दोघांचे त्या ठिकाणी प्रूफ्स होतील आणि पैसेही त्या ठिकाणी जाणार नाहीत. लक्षात येतंय. आता अमाऊंटच्या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थी मला विचारत होते, तर अमाऊंट 1 रुपयापासून कितीही तुम्ही पाठवू शकता. म्हणजे मी तुम्हाला असा प्रश्न कधीच विचारणार नाही की तुम्ही 5 रुपये का पाठवले, 1 रुपया का पाठवला. तर इथे अमाऊंट महत्वाची नाहीये. इथे तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं आणि ते सक्सेसफुल केलं हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करत असताना आयएमपीएसचं, एनईएफटीचं किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट असेल किंवा शॉपिंग असेल, 1 रुपयापासून तुम्हाला जी शक्य आहे तेवढ्या रकमेचं तुम्ही करा. शक्यतो मोठ्या रकमेचे ट्रान्झॅक्शन करूच नका. जास्तीत जास्त 5-10 रुपयापर्यंतच ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करा, कारण काही गरज नाही इथे. इथे आपल्याला फक्त प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे की ट्रान्झॅक्शन मला जमतं की नाही हे पाहणं आवश्यक आहे. बाकी त्या ठिकाणी अमाऊंट इथे महत्वाची नाही. तर लक्षात आलं. तर एनईएफटी ला 2 ऑप्शन आहेत. तुम्ही जर त्या ठिकाणी ऍप वापरत असाल त्या बँकेचं, तर त्या ऍप मधून पण तुम्ही त्या ठिकाणी एनईएफटी करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे तुमचं अकाउंट ज्या ब्रांच मध्ये, बँकेच्या ज्या ब्रांच मध्ये आहे त्या ब्रांच मध्ये जाऊन पण तुम्ही फॉर्म भरून एनईएफटी करू शकता. हा देखील ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहे. हे झालं प्रॅक्टिकल नंबर 4. आता प्रॅक्टिकल नंबर 5 जे आहे, 5वं प्रॅक्टिकल जे आहे ते आयएमपीएसचं ट्रान्झॅक्शन आहे. जे आयएमपीएसच्या माध्यमातून तुम्ही इतर कोणत्याही बँकेचं किंवा त्या ठिकाणी इतर कोणत्याही अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करण्याचं ट्रान्झॅक्शन तुम्ही त्यामध्ये करू शकता. त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं बाइंडिंग त्यामध्ये ठेवलेलं नाहीये. कारण आयएमपीएस ही एक अशी सुविधा आहे की ज्या सुविधेच्या माध्यमातून आपण इमिडिएटली फंड ट्रान्सफर त्या ठिकाणी करू शकतो की ज्यासाठी जास्त कालावधी त्यामध्ये जात नाही. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही तुमच्या खात्यातली अमाऊंट तुम्ही अपेक्षित बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. तर आता यामध्ये आणखीन एक तुमच्या सर्वांचा जो प्रश्न होता तो असा होता की नेमका कोणता स्क्रीनशॉट त्या ठिकाणी अपलोड करायचा. हा एक प्रश्न
बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मला विचारलेला होता. हे लक्षात घ्या की असा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे की ज्या स्क्रीनशॉट मध्ये तुमचं त्या ठिकाणी नाव दिसत असलं पाहिजे. कारण त्याच्यावरून मला हे कळालं पाहिजे की हे ट्रान्झॅक्शन तुम्हीच केलेलं आहे. अदरवाईज तुम्ही जर त्या ठिकाणी इतरांचं कोणाचं जर त्या ठिकाणी केलेलं ट्रान्झॅक्शन आणि ते जर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करत असाल तर ते त्या ठिकाणी इथे चालणार नाही. म्हणजे तुम्हाला जे प्रूफ अपलोड करावायचा आहे तो प्रूफ अपलोड करत असताना सर्वात महत्वाची प्रिकॉशन काय घ्यायचे की तुमचा जो काही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट आहे की त्याच्यामध्ये रिमार्क सेक्शन मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायला सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणजे तिथं सपोज त्या ठिकाणी मी जर त्या ठिकाणी एनईएफटीचं ट्रान्झॅक्शन आता करत असेल तर मी काय केलं पाहिजे तर त्या रिमार्क सेक्शन मध्ये माझं नाव टाकलं पाहिजे आणि तिथं नाव टाकत असताना फक्त नाव टाकून चालणार नाही तर तिथे मी काय उल्लेख केला पाहिजे की DGCC असा त्या ठिकाणी मी उल्लेख पण केला पाहिजे. कशासाठी उल्लेख करायचंय तर यापूर्वी कदाचित तुम्ही अनेक वेगवेगळ्या कारणासाठी ट्रान्झॅक्शन केलेली असतील. तर आता मला ते ट्रान्झॅक्शनचे प्रूफ तुमच्या इथे नको आहेत. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन माझ्या सूचनेनुसार जे तुम्ही केलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन मला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. आता स्क्रीनवरती तुम्हाला मी एक त्या ठिकाणी फोन पेचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दाखवतोय पहा. इथे की त्या ठिकाणी काय येतंय पहा. पहिल्या सुरुवातीला जर तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं तर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. बरोबर. इथे वेळ किती आली पहा 8:55 13 मार्चचा हा त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे मला काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल की काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्क्रीनशॉट अपलोड केलेत परंतु ते काय केलेले आहेत की त्यांनी याच्यापूर्वी कुणीतरी पाठवलेले पैसे किंवा काहीतरी त्यांनी केलेले ट्रान्झॅक्शन असतील भले त्यांनी केलेले असतील किंवा इतरांनी केलेले असतील तर ते 9 मार्च आहेत 8 मार्च आहेत. म्हणजे मी जर 13 मार्चला जर तुम्हाला प्रॅक्टिकल्स दिलेले असतील तर 9 मार्चचं ट्रान्झॅक्शन कसं येऊ शकेल. जे एक तर 13 तारखेचं किंवा त्यानंतरच्या तारखेचं ते ट्रान्झॅक्शन असायला पाहिजे. त्याचं दुसरं कारण सांगतो की याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आयडी तुमचा येतो त्यानंतर तुम्ही ज्याला पैसे पाठवलेले आहेत त्याचं नाव येतं आणि त्याच्या अकाउंटचे शेवटचे 4 डिजिट पण येतात. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी इथे UTR नंबर येत असतो. हा UTR नंबर त्या ठिकाणी त्या डेटचा असणं आवश्यक आहे आणि जो मेसेज किंवा रिमार्क सेक्शन असतो केअरफुली लक्षात ठेवा हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे की मेसेज किंवा रिमार्क सेक्शन त्या ऍपमध्ये वेगवेगळे कॉलम त्याच्यामध्ये असतील. काही ठिकाणी मेसेज असेल काही ठिकाणी रिमार्क असा ऑप्शन त्या ठिकाणी आलेला असेल तर तिथे काय करायचंय तुमचं स्वतःचं नाव हे टाईप करायचंय आणि DGCC असं त्या ठिकाणी रिमार्क मध्ये लिहायचं आहे. याचा अर्थ हे ट्रान्झॅक्शन तुम्ही मी दिलेल्या प्रॅक्टिकल साठी केलेलं आहे हे त्यावरून काय होतं प्रूव्ह होतं. अदरवाईज यापूर्वी तुम्ही केलेले किंवा इतरांनी कुणी केलेले जर स्क्रीनशॉट जर तुम्ही अपलोड केले तर त्याचे मार्क्स तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत. मेसेज बॉक्स मध्ये रिमार्क सेक्शन मध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकून DGCC असं त्या ठिकाणी लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुद्दाम हा स्क्रीनशॉट जो आहे तो मी ऑनलाईन गुगल फॉर्म वरती देखील तुम्हाला पाहण्यासाठी ठेवलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांची अडचण काय होत असेल पहा की त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कंप्लीट केलं परंतु स्क्रीनशॉट घ्यायचं विसरून गेला. असं काही जणांचं होऊ शकतं. तर त्याला सोल्युशन काय आहे तर तुम्ही त्या मोबाईल ऍप मध्ये गेलात तर हिस्ट्री किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड या सेक्शन मध्ये तुम्ही गेला तर तिथं क्लिक केलं तर तुम्ही जे जे काही ट्रान्झॅक्शन आतापर्यंत केलेले आहेत ते सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथे दिसत असतात. त्याच्यावरती पुन्हा तुम्ही क्लिक केलं की त्या ठिकाणी तो जो त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला पुन्हा डिस्प्ले होतात. पुन्हा तुम्ही स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यामुळे याच्यात स्क्रीनशॉट घ्यायचा राहिला आणि म्हणून त्या ठिकाणी मला अपलोड करता आलं नाही असं काही जणांचा जो मला फोन होता तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये त्याचे डिटेल्स असतात. तिथे क्लिक करा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा. मेसेज अपलोड करायचा नाही. म्हणजे तुम्हाला डिडक्शनचा किंवा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुलचा जो SMS आलेला आहे त्या SMSचा स्क्रीनशॉट इथे अपेक्षित नाहीये. त्या ऍप मधला स्क्रीनशॉट जो आहे की तो त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा आहे आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता बँक कोणती निवडायची हा तुमचा प्रश्न आहे. फक्त UPIचं ऍप जे आहे की त्याच्या ट्रान्झॅक्शनसाठी
समजा तुमचं कॅनरा बँकेत अकाउंट असेल तर कॅनरा बँकेचा ऍप त्याला लागेल. तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर बँक ऑफ इंडियाचा ऍप लागेल. आणि पहिल्या 2-3 ट्रान्झॅक्शनसाठी प्रॅक्टिकलसाठी काय लागेल? पहिल्या प्रॅक्टिकलसाठी भीम ऍप इन्स्टॉल करावं लागेल. दुसऱ्यासाठी पेटीएम, गुगल पे, फोन पे यापैकी कोणतंही तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते त्या ठिकाणी ऍप इन्स्टॉल करा. मात्र 5व्या ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्या बँकेचं मोबाईल ऍपच इन्स्टॉल करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला एनईएफटीचं ट्रान्झॅक्शन आणि 5वं आयएमपीएसचं जे प्रॅक्टिकल आहे ते करता येणार नाही. लक्षात येतंय? म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला 3 मोबाईल ऍप तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करावयाचे आहेत. दुसरी एक सूचना अशी आहे की हे प्रॅक्टिकल साठी मोबाईल लागतो म्हणून त्या ठिकाणी घरी मोबाईल मागण्याचा हट्ट अजिबात करायचा नाही. तसं जर माझ्या कानावरती आलं तर त्याला कडक त्याच्यावरती कारवाई केली जाईल. म्हणजे मोबाईल खरेदी करण्याची सूचना मी कोणालाही दिलेली नाही. तुम्ही अगदी आई वडील भाऊ बहीण मित्र यांचा मोबाईल तात्पुरता यूज करून जरी ट्रान्झॅक्शन केले तरी देखील चालू शकेल. म्हणजे त्यासाठी मोबाईल खरेदी केला पाहिजे असं अजिबात नाही. फक्त त्या मोबाईलमध्ये अकाउंट ऍक्टिव्हेट करत असताना तुमचं स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करा. ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर ते ऍप अनइन्स्टॉल करा. तिथले सगळे मेसेजेस डिलीट करा आणि त्यांना तो मोबाईल तुम्ही देऊन टाकला तरी चालेल. म्हणजे याच्यासाठी तुम्ही स्वतः मोबाईल पुन्हा खरेदी करण्यासाठी हट्ट करणं हे अजिबात अपेक्षित नाही. लक्षात येते तुमच्या? आता हे 5 वेगवेगळे प्रॅक्टिकल्स आपल्याला योग्य पद्धतीने करायचे आहेत. त्याच्यावरची तारीख, रिमार्क किंवा मेसेज सेक्शन मध्ये तुमचं नाव आणि डॅश करून डीजीसीसी हे त्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्ही कोणाला पैसे पाठवताय याच्याशी मला काही कर्तव्य नाही. तुम्ही एकमेकाला पैसे ट्रान्सफर करा, आई वडिलांच्या अकाउंटला करा, भाऊ बहिणीच्या अकाउंटवरती करा. हे ते त्या ठिकाणी तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि शक्यतो माझी आणखी पुन्हा सूचना आहे की मोठी रक्कम याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करू नका. जास्तीत जास्त 5-50 रुपयापर्यंतची अमाऊंट त्या ठिकाणी ट्रान्सफर करून ट्रायल घ्या आणि त्याचे स्क्रीनशॉट जे आहे ते अपलोड करा. आणि ऑनलाईन गुगल फॉर्म जो मी दिलेला आहे तो भरत असताना 5ही स्क्रीनशॉट जे तुम्हाला अपलोड करायचे ते आधी तयार ठेवा. काही मुलं त्या ठिकाणी काय करतायत तर त्या ठिकाणी एक ट्रान्झॅक्शन करतायत आणि अपलोड करायचा प्रयत्न करतायत. तसं करू नका. 5ही ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट एका फोल्डरमध्ये ठेवा आणि मग त्या ठिकाणी गुगल फॉर्म भरायला घ्या. त्याला सिक्वेन्स द्या. प्रॅक्टिकल नंबर 1, प्रॅक्टिकल नंबर 2, प्रॅक्टिकल नंबर 3 असा सिक्वेन्स द्या. फार तर त्या फाईलला तुमचं नाव द्या. जे प्रॅक्टिकल नंबर 1 विजय कुंभार, प्रॅक्टिकल नंबर 2 विजय कुंभार असं त्या ठिकाणी तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी त्या फाईल्स व्यवस्थित तुमच्याकडे पण राहतील. अपलोड करताना कोणती फाईल आधी करायची कोणती नंतर करायची हे कन्फ्युजन होणार नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्हाला तो गुगल फॉर्म वरती तुमचे प्रॅक्टिकलचे जे प्रूफ्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थितपणे अपलोड करता येऊ शकतील. आता दुसरी गोष्ट आहे की काही मुलांचे मला असे फोन येत आहेत की सर माझं बँक अकाउंटच नाहीये, मग बहिणीच्या अकाउंटवरून केलं तर चालेल का, भावाच्या अकाउंटवरून केलं तर चालेल का? तर माझी स्ट्रिक्ट सूचना आहे, अजिबात चालणार नाही. कारण ही सूचना मी तुम्हाला 2 महिन्यापूर्वी दिलेली आहे. मी तुम्हाला आज नव्याने त्या ठिकाणी ही गोष्ट सांगत नाहीये. जेव्हा आपल्या सेमिस्टर 4चे पहिलं लेक्चर झालं, तिसरं लेक्चर झालं, या दोन्ही लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॅन्डेटरी सांगितलेलं आहे की तुमचं कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असायलाच पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याचं एटीएम कार्ड तुम्ही घेतलंच पाहिजे. कारण तुम्ही बँकिंगचे स्टुडंट आहात. तुम्ही बँकिंगचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला तुमचं अकाउंट पाहिजे. कारण त्याचे प्रॅक्टिकल्स हा आपला या इंटरनल इव्हॅल्युएशनचा महत्वाचा पार्ट आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्याच्या बँक अकाउंट मधून ट्रान्झॅक्शन करत असाल तर खरं तर आपण बँकिंगचे विद्यार्थी आहोत का असा प्रश्न पडेल. अर्थात मी तुम्हाला असं काही नाही सांगितलेलं की मोठ्या बँकेतच अकाउंट ओपन करा. तुमच्या आजूबाजूला जी बँक उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला सोयीस्करपणे ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतात, अशी कोणती बँक तुम्ही त्या ठिकाणी निवडा. भले ती प्रायव्हेट बँक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा त्या ठिकाणी तुमची जी काही कोऑपरेटिव्ह एखादी बँक असेल की जिथे या सुविधा उपलब्ध आहेत. तर त्या बँकेमध्ये तुम्ही काय करू शकता, अकाउंट ओपन करू शकता. आणि एटीएम कार्ड आता पहिल्यासारखी काही महिना लागत नाही. तुम्ही बँकेत जाऊन अर्ज दिला की दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला तिथं पॉपअप किट तयार असतात
आणि इमिडिएटली त्या ठिकाणी तुम्हाला एटीएम कार्ड इश्यू केलं जातं. 15 20 दिवस लागायचे, परंतु आता त्याची काही आवश्यकता नाहीये. आता इमिडिएटली त्या ठिकाणी तुम्हाला एटीएम कार्ड उपलब्ध करून दिले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही हे एटीएम कार्ड त्या ठिकाणी तिथून घ्या आणि त्या पद्धतीनं राहिलेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते करून टाका. आता तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला काही तर तुम्ही त्या ठिकाणी आपला मोबाईलचा आपला माईक जो आहे तो अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. विचारायचंय? हॅलो, सर पोस्टाचं खातं असलं तर चालेल का? पोस्टाचं? हा पोस्ट ऑफिस पेमेंट बँकेचं असेल तर चालेल. हा पोस्ट ऑफिस मध्ये पेमेंट बँक जी आहे, पोस्ट ऑफिस पेमेंट बँक, त्या बँकेचं असेल तर चालेल. ओके सर. ठीक. आणखी कुणाला काय विचारायचंय? सर ज्यांनी फोटोज अपलोड केले त्यांनी काय करायचं? ज्यांनी आता अपलोड केलेले आहेत, जुने फोटो किंवा स्क्रीनशॉट अपलोड केलेले असतील, त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी आपल्या ईमेल वरून लॉग इन करा आणि तिथे एडिटचा ऑप्शन मी दिलेला आहे. जरी तुम्ही सबमिट केलेलं असलं तरी तो तुम्हाला फॉर्म एडिट करता येऊ शकतोय. तशी सुविधा मी त्यामध्ये ठेवलेली आहे. तुम्ही जाऊन तिथं स्क्रीनशॉट पहिला जो आहे तो रिमूव्ह करा आणि दुसरा स्क्रीनशॉट तिथे अपलोड करा. काही अडचण येणार नाही. त्याच्यातूनही तुम्हाला अडचण वाटली तर काय करा की तुम्ही जे काही स्क्रीनशॉट घेतलेले आहेत ते अपलोड होत नाहीत असं मला मेसेज द्या. मी तुमचा जो फॉर्म आहे तो इथून मी डिलीट केला की तो तुम्हाला पुन्हा भरता येईल. सर 13 मार्चचेच आहेत, फक्त नाव ते रिमार्क्स मध्ये नाव टाकायचं राहिले. रिमार्क मध्ये नाव टाकायचं राहिलंय का? ठीक आहे, असू दे, आता काही चेंज करू नकोस. आता इथून ओके सर. जे बाकीचे करणार आहेत त्यांनी तरी लक्षात ठेवा, रिमार्क मध्ये नाव टाका आपलं. सर बँक थ्रू एनईएफटी केल्यानंतर प्रूफ काय अपलोड करायचं? त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट मिळते तुम्हाला, सही शिक्का टाकून एक्नॉलेजमेंट देतात बँकवाले. त्याचा फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा. त्याच्यावरती रिमार्क वगैरे? त्याच्यावरती तुमचं नाव असतं, बेनिफिशरीचं नाव असतं आणि तिथे तुम्ही फक्त त्या ठिकाणी तुमचं नाव त्या एक्नॉलेजमेंट, काही आता बँकांच्या एक्नॉलेजमेंट वरती फक्त ज्याला पैसे पाठवले त्याचं नाव असतं नसतं, तर तिथे तुमचं नाव लिहा आणि तो फोटो काढून अपलोड करा. ओके. आणखी कुणाला काय विचारायचंय? सर 5व्या क्रिटिकल साठी त्याच बँकेचं ऍप लागतं का? हो हो, 5वं जे ट्रान्झॅक्शन आहे ते IMPS चं आहे. IMPS करिता त्या बँकांनी काय केलेले आहेत की स्वतःचे ऍप्स दिलेले आहेत. तुम्ही प्ले स्टोअरला गेलात, समजा तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र असं सर्च केलं की तुम्हाला तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्राचं ऍप दिसेल. ते महासिक्युअर नावाचं ऍप आहे. प्रत्येक बँकेचं वेगवेगळं आहे, ते इन्स्टॉल करायचं. जसं तुम्ही भीम ऍक्टिव्हेट करता की नाही, त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या बँकेचं पण ऍप ऍक्टिव्हेट करता येतं. प्रोसिजर जवळजवळ सेमच आहे, फक्त उद्देश काय आहे की तेही काय आहे आपल्याला कळावं, कारण त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एनईएफटी ची सोय असते, IMPS ची सोय असते त्यामध्ये. त्यामुळे ते तुम्हाला एनईएफटी ला पण वापरता येईल, IMPS ला पण वापरता येईल, दोन्हीसाठी त्याचा उपयोग होईल तुम्हाला. फक्त मोबाईल ऍप इन्स्टॉल करत असताना त्या बँकेचं जेन्युइन ऍप आहे का याची खात्री करा, कारण बोगस ऍप सुद्धा असू शकतात. तिथं NPCI असं लिहिलेलं असतं, बँक ऑफ महाराष्ट्र असं लिहिलेलं असतं, बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं असतं आणि व्हेरीफाईड बाय गुगल प्ले स्टोअर असं असतं. हा रिमार्क बघा आणि मगच ते ऍप इन्स्टॉल करा. अदरवाईज दुसरा पर्याय, त्या बँकेच्या वेबसाईटला जा, त्यांच्या मोबाईल बँकिंगच्या तिथे लिंक दिलेली असते त्यांच्या ऍपची, तिथून इन्स्टॉल केलं तर सगळ्यात सुरक्षित. म्हणजे सर्च करून इन्स्टॉल करण्यापेक्षा बँकेच्या वेबसाईटवरून लिंक मिळते, तिथं क्लिक करा, ऑटोमॅटिकली प्ले स्टोअरला जातं आणि तिथून त्या बँकेचं ऍप इन्स्टॉल होतं. सर हा बोला. हा उत्कर्षा बोल.
तुझा आवाज नाही येत. सर आता 3 ट्रान्झॅक्शन केलेत, पहिले 3, पण रिमार्क मध्ये नाव नाही लिहिलं. तो अलीकडचे 13 तारखेचे ट्रान्झॅक्शन आहेत ना? नाही, आताचे न्यू ट्रान्झॅक्शन आहेत. असू देत, ठीक आहे. आता केलं नसेल तर राहू देत, परंतु बाकीच्याने आता तसं करू नका. डबल करायची काय, आणि जर छोट्या रकमेचे असतील तर पुन्हा केलेच तरी चालतील रिमार्क मध्ये नाव टाकून. आणि ओके सर. ती टाकू नका शक्यतो. 1-2 रुपयाचं ट्रान्झॅक्शन करा, फार मोठ्या रकमा टाकू नका. तुला जर करायचं असेल तर नवीन ट्रान्झॅक्शन करून अपलोड कर, नाहीतर आहे ते अपलोड करून टाक. सर UPI थ्रू एनी बँक कसं ट्रान्झॅक्शन करायचं? युपीआय मध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी ऍड करण्याचा एक ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये ज्याला तुम्हाला पैसे पाठवायचे आहे त्याचा अकाउंट, IFSC कोड, ब्रांच, त्याच्यामध्ये डेटा एंटर करायचा आणि त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करण्याचा ऑप्शन येतो. अर्थात प्रत्येक बँकेची सिस्टम थोडीफार वेगवेगळी असते. तुम्ही एकदा भीम आणि पेटीएम वापरत असाल ना, तर तुम्हाला युपीआय मधून पेमेंट करायला काहीच अडचण येणार नाही. फक्त ऍप वेगळं आहे, बाकी प्रोसिजर ऑलमोस्ट सेमच असते. फक्त NEFT करायची असेल तर तुम्हाला त्याचे अकाउंट डिटेल, कोड वगैरे हे सगळं भरायला लागतं आणि मगच तुम्हाला NEFT करता येते. तरी देखील मी तुम्हाला काही डेमोचे व्हिडिओ ग्रुपला टाकतो, ते एकदा बघून घ्या. ओके सर. सर NEFT आणि IMPS चं ट्रान्झॅक्शन एकच येणार ना? काय काय? NEFT आणि ट्रान्झॅक्शन IMPS, एकच येणार ना? NEFT आणि IMPS हे 2 वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत. IMPS जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही बँकेतून कोणत्याही बँकेला इंटर बँक, इंट्रा बँक करू शकता. NEFT हे फक्त एका बँकेच्या ग्राहकांनी दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाला पैसे पाठवण्याची सुविधा आहे. IMPS मध्ये तसं नाहीये. IMPS तुम्ही इंट्रा बँक, इंटर बँक दोन्ही करू शकता. पण NEFT ला काय लागतं, समोरचा बेनिफिशरी हा दुसऱ्या बँकेचा कस्टमर असावा लागतो. ती प्रोसेस कळावी म्हणून NEFT वेगळं प्रॅक्टिकल मी दिलेलं आहे तुम्हाला. NEFT चा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीमध्ये फरक आहे. IMPS ला काय, तुम्ही तुमच्याच बँकेच्या दुसऱ्या खातेदाराला पण पाठवू शकता. ठीक आहे, आणखी कुणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुमच्या ग्रुपला पण टाकतोय. आता जे आपलं डिस्कशन झालं, पुन्हा एकदा तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन करून घ्यायचे असतील तर तुम्ही करून घ्या. जे विद्यार्थी जॉईन होऊ शकले नाहीत त्यांनाही त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळू शकेल. आणखी काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल तरच त्या ठिकाणी फोन करा. फोन करत असताना शक्यतो त्या ठिकाणी दिवसभरामध्ये फोन करा. रात्री 9-10 वाजता पण फोन करतायत, ते बरोबर नाही तसं.